हे गाईज, परत एकदा स्वागत आहे तुमचं आमच्या एका डेली व्लॉग सिरीजमध्ये. आणि माझं जस्ट एक छोटंसं पार्सल आलेलं आहे. मी तुम्हाला दाखवते, एक मिनटं लाईट्स लावते. सो येस, मी पिलग्रिम म्हणून एक ब्रँड किंवा एक काहीतरी कंपनी म्हणू शकता, त्याचे खूप सारे रील्स येत होते मला की त्याचे खूप छान प्रॉडक्ट्स आहेत आणि त्याचं सेल चालू आहे, बाय वन गेट वन काइंड ऑफ थिंग. सो मी थोडेसे प्रॉडक्ट्स मागवलेले आहेत, कारण ऊनसुद्धा वाढलेलं आहे, माझं सनस्क्रीनसुद्धा संपलं होतं. सो कॉम्बो मागवलेला आहे मी, तर मी तुम्हाला दाखवते त्याचं पॅकेजिंग कसं आहे. सो सी दिस, हे असं फुल पॅकेज आलेलं आहे त्यांचं. आणि याच्यामधले आता प्रॉडक्ट्स बघू आपण. सो हे त्याचं पॅकेजिंग आहे. हे बघू शकता, हायड्रा ग्लो मॉइश्चरायझर आहे. हे पिलग्रिम हे म्हणत होते मी. हायड्रा ग्लो मॉइश्चरायझर आहे. यात हे ॲडव्हान्स डॅमेज रिपेअर कंडिशनर आहे. हा आहे त्यांचा शॅम्पू, डॅमेज रिपेअर शॅम्पू. आणि एक सनस्क्रीन, येस, हायड्रा ग्लो सनस्क्रीन, ही सनस्क्रीन आहे. तर हे 4 प्रोडक्ट्स मी बाय टू गेट टू फ्रीच्या ऑफरमध्ये मागवलं होतं. तर तसं तुम्ही घ्यायला गेला तर हे अराउंड 3000 तुम्हाला कॉस्ट म्हणजे झाली असते जर सेपरेट केला. पण हे एकत्रित घेतल्यामुळे तुम्हाला 50% पण जास्त डिस्काउंट मिळतं. वापरलेल्या नाही आहेत, हे माझं फर्स्ट टाईम असेल यूज करायचं. पण हे खरंच चांगलं असेल तर मी तुम्हाला खरंच रेकमेंड करेन. हा शॅम्पू ॲक्च्युली मी दिनेशसाठी वापरलेला आहे. माझा शॅम्पू डिफरंट आहे कारण मी हायलाईट केलेत केस. सो माझा हायलायटेडवाला शॅम्पू आहे. पण हे स्पेशली हे शॅम्पू आणि कंडिशनर मी इतके काय म्हणतात ते इंस्टाग्रामच्या ॲड्समध्ये बघितलेलं आहे. आणि हे मॉइश्चरायझरसुद्धा मला राईस वॉटर मॉइश्चरायझर आहे. सो ते कोरियन स्किनवाला मॉइश्चरायझर आहे. सो तसं बघायला गेलं तर मी सगळं दिनेशसाठीच मागवलेलं आहे. बघू आपण त्याच्या आल्यानंतर रिॲक्शन्स काय असेल. कम्पॅरेटिव्हली हे सनस्क्रीन खूपच छोटंसं आलेलं आहे. मी एक्सपेक्ट केलं होतं की सनस्क्रीनची ट्यूब मोठी असेल, कारण हेच आता इम्पॉर्टंट आहे. पण नो वरीज, बघू आपण. ते सगळे प्रॉडक्ट्स तुझे आहेत. This is called moisturizer, sunscreen, Korean rice water, damage hairs. राईस वॉटर मॉइश्चरायझर आहे दिनेश. एका महिन्यात तुझं प्लॅस्टिक सर्जरी होणार आहे. ओके, मी कोरियाला गुळगुळीत अँड गोरा होणार आहेस तू आता कोरियन लोकांसारखं. छान आहे ना ते, बघ ना मॉइश्चरायझर उघडून. आम्ही इथे ज्यूस प्यायला आलेलो आहोत. मी घेतलेलं आहे नॉर्मल लिंबू सरबत सोडा. मी राहतो लिंबू सरबत सोडा. आणि गणेशनी गणेश भेळ असं मला म्हणायचं होतं, ते मिक्स झालं दोन्ही. आणि दिनेशने मँगो मॉकटेल घेतलं होतं. पैसा बर्बाद, 2000 पैसा बर्बाद झालेला. इतका बकवास ज्यूस मी आयुष्यात पिलेलं नाही आहे, मला सांगते. हे तर मॉकटेल आहे बघा, हे ना जबरदस्ती संपवलेलं आहे. पण दिस वॉज नो लेस देन खोकलाचं ज्यूस. आणि माझ्या लिंबू सोड्यामध्ये सुद्धा ॲडोनं कुठल्या काळातले लिंबू यूज केले त्याने खूप असे तुरट टाकलं. तू देत नाहीस ना फोन मला. हा मुलगा मला नवीन फोन देत नाही आहे काही. माझाच फोन आहे. हा आहे विथ न्यू सनकोट. न्यूज टोपी घालला एकदा. पेट्रोल टाकायचं गाईज. हा पी टीचर वाटते ना. सेम टू सेम असं ते जॅकेट घालून टोपी घालून एक शिट्टी दिली तर दिनेश सेम टू सेम पी टी टीचर दिसेल आता, जे मुलांकडून एक्सरसाइज करून गेलो उन्हाचा. आणि आमचं बकवास ज्यूस. अँड येस, हे संडे रात्रीसुद्धा आम्ही बाहेर होतो जेवायला. तर आम्हाला खूप चायनीज खायची इच्छा झाली होती. सो आम्ही चायनीज खायला आलेलो आहोत. वाजलेले आहेत 9:15 ॲज युजल. मी आलेलं आहे ऑफिसवरून. आज आहे मंडे. मला लागलेली मरणाची भूक. पोटात असे काय ओरडते मला कळत नाही आहे. अँड सी युअर का भाजी, इथे कुकर आणि
इथे मस्त दाल तडका माझ्या क्युटी पाय नवऱ्याने केलेला आहे. इथे कांदा भजी म्हणजे खूप यम झालेत. मी एक खाऊन बघितलं. लुक ॲट दिस क्रिस्पी लेयर. खूप ऑसम झालेले आहेत. दिनुडी ग्रीन फ्लैग गाइस, ग्रीन फ्लैग चाहिए क्या औरत को? एक ऐसा हस्बैंड जो अपनी वाईफ को पूरा सपोर्ट करे, पूरा सपोर्ट पूरा. सो बघू आपण. मला जाम भूक लागली आहे. मी आता जेवणार आहे. आपण भेटू उद्या. बाय बाय.